गुड आफ्टरनून गाईज. आज बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग बनवत आहे. आज भरपूर पाऊसही होता आणि मी आज सुट्टी पण घेतलेली आणि म्हणून आज म्हटलं आज काहीतरी पाऊस पडतोय तर भजी वगैरे काहीतरी हवं. तर मी आज बनवले आहेत गरमागरम बटाटे वडे आणि ही आहे पुदिन्याची चटणी. त्याच्यावर आहे आपली मुंबई या वडापावची चटणी, एकदम स्पायसी स्पायसी. तर लेट्स बाहेर पाऊस बघा किती आहे. बाष्पा बघून तुम्हाला कळलंच असेल पाऊस भरपूर झाला आहे आणि मग अशा पावसात आपल्याला काही ना काहीतरी हवं असतं खायला. तर मी कांदा भजी पण बनवल्यात, कांदा खेकडा भजी. तर मी घेतला आहे पाव, त्याच्यात घालूया आपला बटाटा वडा. ॲक्च्युली मी खजुराच्या चटणीला फार मिस करते का थोडं तरी गोडसर काहीतरी हवं. तर ही अशी ह्याच्यात बुडवायची आणि एक नंबर, अमेझिंग, सो गुड. खाणार तुम्ही पण खाणार. वडापाव म्हटलं ना बेस्ट, म्हणजे कुठेही कधीही आणि कसाही वडापाव मला आवडतो. मुंबईच्या बेस्ट वडापाव स्पॉट्सची नावं मी कॉमेंट्समध्ये मेन्शन केली आहे. अशा पावसात तुम्ही ऑफकोर्स बाहेर नाही निघू शकत. जर तुम्हाला घरी बनवायचं असतील तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. मी नेक्स्ट रेसिपी वडापावची सुद्धा टाकेन. ओजी आणि थोडी मदत करेल. बेसन भिजवणं, नंतर मिक्सिंग करणं. आज आईला सुट्टी मिळाली आहे थँक्स टू पावसा. आज या भरपूर पावसामुळे खूप दिवसांनी आम्ही दोघी मस्त एकत्र किचनमध्ये काम करत होतो. अशी भरपूर चटणी लावलेली. तर मला ना पाव थोडा पण रिकामा झालेला आवडत नाही आणि आज थोडीशी वड्यांची साईज छोटी झाली. तर मी एक अख्खा आणि असा अर्धा रस्ता घेतलाय असा आणि सो गुड. मला कमेंट्समध्ये सांगा, हेही सांगा की तुमचा आवडता वडापाव कोणता आहे. हां, ऑफकोर्स घरच्या वडापावची तोड कुठेच नाही आहे. तरी पण जर तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा मुंबईच्या बाहेरही असाल तरी तुमचा आवडता वडापाव स्पॉट कोणता आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो ना, मी वडापाव एन्जॉय करते. तोपर्यंत बाय बाय.